तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नड इंदिरानगर तांडा येथे शेतरस्त्याच्या वादातून एका माजी सैनिक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। माणिक गोपाळ चव्हाण असे या बाधित शेतकऱ्याचे नाव असून ते माजी सैनिक आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांची सुमारे 2 एकर शेती गट क्रमांक 364 मध्ये असून त्यांनी आपल्या शेतात ऊसाची लागवड केली होती। साखर कारखान्याने वेळेवर ऊस न उचलल्यामुळे त्यांनी गुळ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि ऊसाची तोडणीही केली। मात्र शेजारील शेतकरी बाबू नामा चव्हाण व त्यांच्या काही साथीदारांनी जुन्या वादातून शेताचा रस्ता अडवला असल्याचा आरोप करण्यात आलाय। रस्ता बंद झाल्यामुळे तोडलेला ऊस शेतातच पडून राहिला असून तो वाळू लागल्याने चव्हाण यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। त्यामुळे हा माजी सैनिक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अत्यंत हतबल झालाय। या प्रकरणी माणिक चव्हाण यांनी तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन शेतरस्ता तात्काळ खुला करून देण्याची व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। एकीकडे शासन शेतरस्ता अडवणाऱ्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करत असल्याचे दिसून येते, मात्र या घटनेत माजी सैनिक शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे। त्यामुळे प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय व मदत मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काय मागणी आपल्या? मागणी हेच आहे की इथं जे माझं मी शेत घेतल्यापासून ह्या शेजाऱ्याचा मला त्रास आहे। मी ऊस शेताला घालत होतो, कारखान्याला बी जाऊ दिलं नाही। आता गुराळ करत होतो, गुराळ्याला सुद्धा जाऊ देणं झालंय। माझं 4-5 लाखाचं नुकसान करून बसलोय आणि रात्रंदिवस दगड घेऊन आम्हाला अंगावर येतात आणि गाडीच्या आडवं येऊन झोपतात इथं ट्रॅक्टरवर वगैरे। आणि मला बिलकुल त्रास होईना झालाय। 4-5 लाखाचं ऊस माझं सगळं म्हणजे नुकसान होत चाललंय आणि हे असं वाढून चाललंय। आता मी काय करू आणि माझं ह्याच्यावरच पोट आहे। काय मागणी होते आता? मागणी हेच आहे की मला हे रस्ता खुला करून द्यावा आणि प्रत्यक्ष तहसीलदार साहेब किंवा जिल्हा अधिकारी साहेब किंवा जो कोण आहे संबंधित ह्या शेतांचं आम्हाला रस्ता करून द्यावा आणि आम्हाला खुला करून हे माझं नुकसान भरपाई करून द्यावं। तुम्ही काय काय काम करताय? मी माजी सैनिक आहे। आता मी रिटायर होऊन आलेलो आहे। 10-12 वर्ष झालं मी या शेतावर निर्भर आहे। माझं जे काय कुटुंब वगैरे आहे आम्ही सगळं ह्यांच्यावरच आहे आमचं जीवन। काय नाव आपलं? माणिक गोपाळ चव्हाण। कोणता शेतकरी? शेतकऱ्याचं काय नाव आहे? कोणता? हे बाबू नामा चव्हाण। आता त्याच्या नावानं शेत होतं पहिलं, आता त्याच्या पोराच्या नावानं केलंय त्यानं, संतोष बाबू चव्हाण। आणि त्याचं ते एक भाऊ आहे राहुल आणि एक करण राजू चव्हाण आणि काय नाव ते राजू लोकू चव्हाण। हे मला सारखं मारण्याची धमकी देतात, दम देतात आणि जिथं बघल तिथं माझे आडवे येतात नेहमी। आणि काल माझे इथं 10 लेबर ऊस कापत असताना कापून सगळं तयार केलेलं माल माझं जाऊ दिलं नाही गुराळावर आणि सगळ्याला दगड घेऊन रानातून मारून पाठवले तिथून। या संदर्भात तहसीलदार किंवा संबंधितांना काही निवेदन? आता मी निवेदन द्यायला लागलोय। आता मेहरबान तहसीलदार साहेबांना माझी हेच नम्र विनंती आहे। पहिलं पण मी ह्याच्याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे आपल्याकडे, त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही। आता परत मी निवेदन करतोय की मला ह्याच्यामधून कुठला तरी माझा मार्ग काढून मला संबंधित माझं जे काही नुकसान होतंय त्याच्याबाबत विचार करावा। ताई काय सांगाल, काय समस्या आहेत आणि कशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत? माझं शेताचा रस्ता खुला करून देणे लई तकलीफ व्हायला। शेत घेतल्यापासून तकलीफ आहे आम्हाला आणि मारहाणाची तकलीफ। त्यांनी धमकी देतात, कुठे पण अडवतात, काय सामान चोरीला करतात। त्यांनी काय बी करून माझ्या लेबरला टिकू देत नाही, माझ्या शेताला गुराळ करू देत नाही, कारखान्याला जाऊ दिलं नाही। शेत घेतल्यापासून त्यांची खूप त्रास आहे आम्हाला आणि घरी येऊन 10 माणसं येऊन मारहाण करायची प्रयत्न करतात त्यांनी। आणि सध्या त्यांनी ट्रॅक्टर आडून ट्रॅक्टरच्या समोर येऊन झोपतात, वाटल ते शिवागाळी करतात, मारहाण करतात, खुल्या रानात पाणी सोडतात आणि मारहाणाची धमकी। आम्ही 2 जण आहोत। या संदर्भात ग्रामपंचायत तंटामुक्त समिती किंवा सगळ्याला निवेदन करायचं आहे की माझं सरपंच उपसरपंच सगळ्याला निवेदन केलं, पंचायत मध्ये बोललेलं आहे, सगळं तक्रार दिलेलं आहे। आजपर्यंत माझा रस्ता खुला करून दिलेला नाही। शेत घेतल्यापासून आम्हाला खूप त्रास आहे। माझा रस्ता खुला करून देणे, दुसरं काय नाही। नुकसान झाले तहसीलदार साहेबाला माझं हात जोडून नमस्कार आहे। माझं काम ओके करावं, हे त्रास भरपूर आहे, माझा त्रास कमी करावं। आणि मी माझी सैनिकची बायको हाव। शेतात मला खूप त्रास आहे। ह्या शेताबाबतीत दै त्रास व्हायला 5 वर्षापासून सण करत येते मी। आता सण होईना, उन्हाळ्याचा दिवस आहे। ह्या दिवसात आम्हाला लोक लई उन्हाळ्यात दिवसात त्रास देतात खूप। याचं तुम्ही काय बी करा, मला रस्त्याची खुला करून देणे हेच विनंती आहे तहसीलदार साहेबाला।